हाय हॅलो नमस्कार. सारिकाज लाईफस्टाईलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. अनेकांना कधी ना कधी रस्त्यावर पैसे किंवा भरलेले पाकिट सापडते. अशा वेळी ते घरी आणावे का, मालकाला शोध घ्यावा का, किंवा शास्त्र या परिस्थितीकडे कसे पाहते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. तर बघा, आज तुमच्या हातात आलेले ते पाकिट कदाचित एखाद्या वडिलांनी मुलांच्या शिक्षणासाठी जपलेले असेल, एखाद्या आईच्या औषधांसाठी ठेवलेले ते पैसे असतील, एखाद्या शेतकऱ्याच्या कष्टाचा मोबदला असेल, किंवा एखाद्या गरीब मजुराच्या महिनाभराच्या घामाची कमाई असेल. म्हणूनच रस्त्यावर पैसे किंवा भरलेले पाकिट सापडणे हा देवाने दिलेला लाभ नसून तुमच्या प्रामाणिकपणाची परीक्षा असते. धर्मशास्त्र काय सांगते बघा. धर्मशास्त्रात परधनावर लोभ करू नये असे स्पष्ट सांगितले आहे. दुसऱ्याचा हक्क हिरावून मिळवलेले धन शुभ मानले जात नाही. खरे पुण्य हे दुसऱ्याचे नुकसान टाळण्यात आणि सत्याने वागण्यातच आहे. जर पाकिट सापडले तर त्यामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग कार लायसन्स, मोबाईल नंबर किंवा इतर कुठलेही ओळखपत्र असेल तर त्या मालकाचा संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा. मोठी रक्कम किंवा मौल्यवान वस्तू असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करणे हा सर्वात योग्य मार्ग आहे. आणि खूप प्रयत्न करूनही मालक सापडत नसेल तर अनेक वेळा सर्व प्रयत्न करूनही मालक सापडत नाही. अशा वेळी त्या पैशांचा स्वतःच्या मौजमजेसाठी किंवा विकासासाठी वापर करू नका. त्याऐवजी त्या पैशांचा उपयोग अन्नदान, गोसेवा, गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत, गरजू रुग्णांच्या औषधांसाठी मदत, अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रमासाठी मदत, मंदिर किंवा इतर समाजोपयोगी कार्यासाठी दान. आणि दान करताना मनात संकल्प असा करा की हे धन माझे नाही, ज्याचा हक्क आहे तो मला सापडला नाही, म्हणून ईश्वराला साक्षी ठेवून मी हे धन समाजहितासाठी अर्पण करतो. लोक परंपरागत काय सांगते तर बघा, काही लोक म्हणतात की रस्त्यावर पैसे सापडणे म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा संकेत आहे. काही जण म्हणतात असे पैसे वापरल्यास घरात अशांती येते. मात्र धर्मशास्त्रात याबाबत असा स्पष्ट नियम आढळत नाही. त्यामुळे अंधविश्वास न ठेवता सत्य, प्रामाणिकपणा आणि सत्कर्म यांनाच महत्त्व द्या. लक्षात ठेवा, रस्त्यावर सापडलेले पैसे तुमच्या नशिबाची कमाई नसते, ती तुमच्या चारित्र्याची परीक्षा असते. दुसऱ्याचे हरवलेले धन परत करणारा माणूस हा देवाच्या दृष्टीने मोठा श्रीमंत असतो. हा धनापेक्षा प्रामाणिकपणा अधिक मौल्यवान असतो. म्हणूनच सांगते, रस्त्यावर सापडलेले पैसे किंवा भरलेले पाकिट सापडणे हा देवाने दिलेला लाभ नसून तुमच्या प्रामाणिकपणाची परीक्षा असते. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तसंच चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.